पार्थ आणि काव्याच्या नात्याची नवीन सुरुवात, तर जीवा आणि नंदिनीच्या नात्याचा होतोय शेवट. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ आणि काव्याच्या नात्याची गोड अशी सुरुवात झालेली आहे. काव्याला आता पार्थ आवडायला लागलेला आहे आणि पार्थही आता काव्यावरती खूप प्रेम करायला लागला आहे आणि काव्याची एक झलक बघण्यासाठी तो डिलिव्हरी बॉय बनून काव्याच्या माहेरी जातो. काव्याने रीडिंग क्लासेस हे घरीच विसरलेले असतात तेही पार्थ सोबत घेऊन येतो आणि काव्याला जेव्हा हे कळतं तेव्हा काव्या खूपच खुश होते. आता ह्या दोघांच्या नात्याची हळूहळू का होईना पण सुरुवात झालेली आहे. पण आता इकडे जीवा आणि नंदिनी या दोघांच्या नात्याचा शेवट होण्याच्या मार्गावरती आहे. कारण की जेव्हापासून नंदिनीला समजलेलं आहे की त्या मुलीवरती जीवाचं एकतर्फी प्रेम नव्हतं, तर तीही के नावाची मुलगी जीवावरती खूप प्रेम करत होती, तेव्हा आता नंदिनीने ठरवलं आहे या दोघांच्या आयुष्यातून खूप दूर जायचं आणि याचाच निर्णय तिने जीवावरती सोडलेला आहे. तिने जीवाला सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त एकदा म्हणा की मला डिवोर्स हवाय, मी तुम्हाला डिवोर्स देईन आणि तुम्हाला मोकळं करीन. मी स्वतः तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावरती अक्षता टाकेन. आता जीवाने सर्व विचार करून शेवटचा निर्णय घेतलेला असतो. तो आता काव्यासाठी एक पत्र लिहितो. ते पत्र काव्याचा आणि त्याच्या नात्याचा शेवट करण्यासाठी लिहिलेलं असतं. त्या पत्रामध्ये तो काव्यासाठी लिहितो, मी खूप विचार केला पण आता मला हेच कळतंय की आपण दोघांनी आता कायमचंच वेगळं झालेलं बरं. मला आता हे नातं मान्य करायला जमणार नाही, त्यामुळे तू आता मला विसरून जा. आणि नेमकं हेच पत्र नंदिनीच्या हाती लागतं आणि आता हे पत्र वाचून नंदिनीला खूप मोठा गैरसमज होतो की जीवाने हे पत्र तिच्यासाठीच लिहिलेलं आहे आणि जीवा हा त्याच्यापासून तिला वेगळं होण्यासाठी सांगतोय. तर आता हे पत्र वाचून नंदिनीचा काय निर्णय असेल हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.